जय श्री राधाकृष्ण. संगीताच किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे कोळंबी फ्राय करणार आहे. तर त्यासाठी मी कोळंबी स्वच्छ करून घेतलेली आहे. आपल्याला लागणार आहे चणा पीठ, लागणार आहे कॉर्नफ्लोअर, लागणार आहे तांदळाचं पीठ, लागणार आहे आलं लसूण पेस्ट आणि लिंब घेतलेला आहे. मी बाउलमध्ये मी कोळंबी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी 1 चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण अर्धा लिंब पिळून घेऊया. आलं लसूणची पेस्टही मी 1 चम्मच टाकून घेतलेली आहे. 1 चम्मच चणा पीठ टाकून घेतलेलं आहे. 1 चम्मच तांदळाचं पीठ आणि 1 चम्मच कॉर्नफ्लॉवरही टाकून घेते मी. आता याच्यामध्ये मी 1 चम्मच लाल मसाला, 1 चम्मच हळद आणि 1 चम्मच गरम मसालाही टाकून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं किंचितसं पाणीही टाकून घेते. पहा, अशा प्रकारे आपण कोळंबी करून घेतलेली आहे. रवा, तांदळाचं पीठ, थोडं मीठ आणि थोडा मसाला याच्यामध्ये ते व्यवस्थित लावून घेतलेलं आहे मी कोळंबीला. आता पॅनमध्ये तेलही टाकून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, कोळंबी मी फ्राय करून घेणार आहे याच्यामध्ये. गरम गरम क्रिस्पी झणझणीत अशी कोळंबी खायला खूप छान लागते. प्रेस करून घ्यायची आपल्याला व्यवस्थित कोळंबी. चला, तर आपला गरमागरम कोळंबी फ्राय रेडी झालेली आहे खाण्यासाठी. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.